कोल्हापुरातील कनाननगर इथं राहणारा पंकज निवास भोसले आणि याच परिसरातील गणेश विक्रम काटे, निलेश काटे आणि उमेश काटे यांच्यात पूर्ववैमनस्य होतं। यातून मंगळवारी राजारामपुरीतील आर.के. वालावलकर प्रशालेजवळ पंकज भोसले याच्यावर दगड आणि बांबूनं हल्ला करण्यात आला। त्यात पंकज भोसले याचा मृत्यू झाला होता। या हल्ल्याची माहिती कळताच राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गणेश काटे आणि निलेश काटे या दोघांना जागेवरच पकडलं होतं। यातील निलेश काटे याला झटापटीवेळी गंभीर दुखापत झाल्यानं त्याला उपचारासाठी CPR-मध्ये दाखल करण्यात आलं। या हल्ल्यातील उमेश विक्रम काटे आणि अमित उल्हास गायकवाड हे दोघे पसार झाले होते। हे दोघे गडमुडशिंगी गावाजवळ असल्याची माहिती राजारामपुरी पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार आज पहाटे उमेश काटे आणि अमित गायकवाड या दोघांना अटक करण्यात आली। मंगळवारी अटक केलेला गणेश काटे याच्यासह आज अटक केलेले उमेश काटे आणि अमित गायकवाड या तिघांना पोलिसांनी आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे।